नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरीची सासू वल्लरीला म्हणत असते की मनीषाच्या सासरची मंडळी येणार आहेत आज. मला ना घरात अजिबात पसारा नको आहे. घर कसं एकदम चकाचक दिसायला पाहिजे. बाई वल्लरी पटापट हात चालव. आणि ही चादर आहे ना, मी आल्यापासून हीच मळकी चादर आहे. जरा नवीन चादर टाका पलंगावर. एक कमवतो म्हणजे कुठे टाकते तो पगार. मना माझा एवढा कमवतो. तेव्हा वल्लरीला खूपच वाईट वाटतं आणि वल्लरी तिच्या सासूला म्हणते, सासूबाई इथे नवीन संसार आहे ना आमचा, फार सामान नाही आहे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की हो, पण आज घरात पाहुणे येणार आहे ना, त्यांचं स्वागत नीट नको का करायला. एकतर तुमचं मुंबईचं एवढंसं खुराडं, त्यात काही सामानसुद्धा नाही. मनीषाच्या घरचे लोकांना सवय नाही आहे एवढ्या छोट्या घराची, समजलं ना. आता हे ऐकून मनोज त्याच्या आईला म्हणतो, त्यांचं घर खूप मोठं आहे ना, मग आपल्याकडे भिकाऱ्यासारखे पैसे का बरं मागतायत. तेव्हा वल्लरी मनोजला समजावत म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, मनीषाताई ऐकतील तर त्यांना वाईट वाटेल. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो, काय चुकीचं बोलतोय. तेव्हा मनोजची आई त्याला म्हणते, मन्या याद राखा, व्याही घरी आल्यावर तू जर का त्यांना काही बोलून दुखावलं ना, तुला कळत कसं नाही आहे रे मन्या, मुलीच्या सासरकडच्या लोकांना देवाचा दर्जा द्यायचा असतो. तेव्हा मनोज रागाने त्याच्या आईला म्हणतो, ते माझ्या बहिणीला वाटेल तसं वागवत आहेत आणि तू त्यांना देवाचा दर्जा देतेस काय. अशा लोकांना चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे. तेव्हा मनोजची आई त्याला म्हणते, या पोरीशी लग्न काय झालं, हा पोरगा तर माझे संस्कारच विसरला. मला माहिती आहे ना, हे सगळे तुझे विचार नाहीच आहे, ती पोरगी भरवते तुझ्या डोक्यात सगळं. तेव्हा मनोज रागाने त्याच्या आईला म्हणतो, तू ही मनमानी करायला, वाटेल तसं बोलायला, हे तुझं जळगावचं घर नाही आहे, हे माझं आणि माझ्या बायकोचं घर आहे आणि या घरात माझ्या बायकोचा अपमान झालेला मला अजिबात सहन होणार नाही. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की अहो तुम्ही जरा थांबता का, पाहुणे यायची वेळ झाली आहे ना, उगाच तमाशा नको. यावर मनोज म्हणतो, उगाच तमाशा नको म्हणजे कुणासाठी ऐकायचं गं, ज्यांच्यासाठी लग्न म्हणजे फक्त एक व्यवहार आहे. तेव्हा मनोजची आई त्याला म्हणते की वा रे वा, म्हणजे तुला आता तुझ्या बहिणीचं कायमचं माहेरी ठेवायचं आहे का. मला माहिती आहे ना, हे तुझ्या डोक्यातले विचार नाहीच आहेत. आणि ती वल्लरीकडे बघत म्हणायला लागते की हिच्यामुळे या वकिली शिकलेल्या तुझ्या बायकोच्या डोक्यातले विचार आहेत ते सगळे. मला समजत नाही असं वाटतंय का तुला. स्वतः गप्प राहून ती तुझ्या तोंडातून बोलवून घेते सगळं. तेव्हा मनोज वैतागत म्हणतो की झालं पुन्हा सुरू हिचं. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठ्ठू, तेजा आणि प्रेरणा बोलत असतात. आता मिठ्ठू प्रेरणाला म्हणते की प्रेरणादी, एवढी सकाळपासून अस्वस्थ का दिसतेस गं तू, म्हणजे सगळं ठीक आहे ना, काही टेन्शन आहे का. तेव्हा प्रेरणा म्हणते की मिठ्ठू, तेजा वल्लरीच्या घरी ना त्या मनीषाच्या सासरची माणसं येणार आहेत गं, असं कळलं. मनीषा खूप टेन्शनमध्ये असेल ना, राहून राहून त्याच गोष्टीचा विचार येतोय गं डोक्यात. तेव्हा तेजा विचारते की ते कशाला येत आहेत. आणि यावर मिठ्ठू म्हणते, काय आहे ना, वसुली करायला येत असतील, अजून काय. काय ना, लग्न होतं ना तेव्हा सगळी स्वप्न, किती स्वप्न असतात ना त्या मुलीची, आणि सासरची जर होपलेस निघाल्यावर काय वाटत असेल तिला. तेव्हा प्रेरणा म्हणते की बघ ना गं, त्या बिचाऱ्या मनीषाचं आत्ताच लग्न झालं आहे, तिच्या बिचारीच्या माथी उगाचच टेन्शन. तेव्हा तेजा चिडत म्हणते, उगाच काय, उगाच काही नसता. लग्न करायच्या आधी त्यांनी चौकशी केली नाही का की ती समोरची मंडळी कशी आहेत, काय आहेत, कोण आहेत. मग यावर मिठ्ठू म्हणते, गावात तसंही मुलींच्या लग्नाची घाईच असते गं, वरून वरून चांगलं दिसलं की लावून टाकतात लग्न. तेव्हा तेजा म्हणते, खरं सांगू का, ही मनीषा ना मला जरा डोक्यातून ऑफच वाटते गं. हे बघ, सिंपल गोष्ट आहे, आता सासरची मंडळी एवढा त्रास देत आहे तिला, सरळ पोलीस कंप्लेंट करायची ना, पोलीस डायरेक्ट आत टाकतील माहिती आहे का, आणि जामिनावर सुटका पण होणार नाही कुणाची. यावर मिठ्ठू तेजाला म्हणते, पण सगळ्या मुली तुझ्यासारख्या डॅशिंग नसतात ना गं तेजा, आणि सगळ्यांना कुठे माहीत असतात गं कायदे. तर प्रेरणासुद्धा म्हणते, आणि मुळात नात्यात कायदा आला की दुरावाही येतोच. तेव्हा तेजा म्हणते की मग नात्यात हुंडा आला की नाही येत का दुरावा. यावर प्रेरणा तेजाला समजावत म्हणते, कसं आहे ना तेजा, नवीन लग्न झालेली मुलगी खूप गोष्टींची ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न करत असते. नवीन घर, नवीन माणसं, नवीन नाती, त्यांच्या आवडीनिवडी, हे सगळं ती करत असताना जर समोरून हुंड्याची मागणी झाली तर त्या क्षणी तिला सुचणार आहे का कायदा वगैरे. तेव्हा तेजा म्हणते, अरे का नाही सुचत, सुचायला हवा, हाच माझा मुद्दा आहे मेन. आता मिठ्ठू प्रेरणाला विचारते की प्रेरणादी, तुमच्या कोकणात हुंडा वगैरे घेतात अशी बातमी नाही ऐकली गं मी कधी.
यावर मिठ्ठू म्हणते, अगदी खरं आहे गं, लग्न झालेली मुलगी आणि तिची फॅमिली किती वनरेबल आहे याचा अवस्थेचा फायदा ना अनेक निर्लज्ज लोक घेतात या जगात पैशासाठी हापापलेली. तेव्हा प्रेरणा मिठ्ठूला म्हणते, खरं आहे गं, म्हणजे बघ ना, हुंडाविरोधी चळवळ सुरू होऊन जनजागृती सुरू होऊन किती वर्ष झाली आहेत, पण तरीही आजही मनीषासारख्या केसेस आपल्याला बघायला मिळतातच ना गं. तेव्हा तेजा रागात म्हणते की ह्या सगळ्यांवर ना एकच उपाय आहे, मुलींनी या सगळ्या विरोधात एकवटलं पाहिजे आणि सरळ एक गाव दोन तुकडे करायला पाहिजे, भिडायचं जाऊन सरळ. तेव्हा मिठ्ठू म्हणते, पण ते सगळ्यांना जमतं असं नसतं ना गं. यावर तेजा मिठ्ठूला म्हणते की का नाही जमत, जमायलाच हवं. तेव्हा प्रेरणा थोडीशी इमोशनल होत म्हणते की लग्न ही संकल्पनाच किती कॉम्प्लिकेटेड आहे ना गं, त्यातून मिळणारा आनंद कमी आणि त्रासच जास्त व्हायला लागला आहे हल्ली. त्यामुळे कधी असं वाटतं ना की नको ती नाती, नको तो संसार आणि त्यातून येणारी टेन्शन्स आणि कॉम्प्लिकेशन्स तर त्याहून नको. त्यामुळे माझ्यापुरता तरी हा विषय मी निकालातच काढला आहे. यावर मिठ्ठू प्रेरणाला विचारते की म्हणजे काय ठरवलंस तू. तेव्हा प्रेरणा सांगते की मी लग्नच करणार नाही आहे. आता हे ऐकून तेजा आणि मिठ्ठू दोघीही शॉक होऊन प्रेरणाकडे बघायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनीषाचे सासरचे लोक आता घरी आलेले असतात. आता वल्लरीची सासू त्यांची विचारपूस करत असते. तेव्हा मनीषाची सासू म्हणते की अहो, मुंबईला यायचं साधं असतं का, तुम्ही फोन करून बोलावलंत ना म्हणून आलोत आम्ही, नाहीतर आम्ही मुंबईचं तोंडच बघितलं नसतं. आता वल्लरीची सासू वल्लरीला आवाज देत म्हणते की वल्लरी, चहा टाक गं आणि चांगला दुधाचा टाक बरं का, आणि नाश्त्याचंसुद्धा बघ त्यांच्या. आता तितक्या तिथे मनोज येतो आणि खूप रागाने त्याच्या आईकडे बघायला लागतो आणि मनातच म्हणतो, हुंडा मागणाऱ्या लोकांची पूजाच करायची बाकी ठेवली या बाईने. घरी थांबलो ना तर उगाच काहीतरी चुकीचं निघेल माझ्या तोंडावर, त्यापेक्षा बाहेरच जातो असं म्हणून मनोज रागातच तिथून निघून जातो. तेव्हा मनीषाची सासू रागातच वल्लरीच्या सासूकडे बघायला लागते आणि म्हणते की हा तुमचा मुलगा आमच्याशी न बोलताच निघून गेला, बहिणीच्या सासरच्या लोकांशी असं वागतात का. तेव्हा मनीषा तिच्या सासूला म्हणते की सासूबाई, तुम्ही रागावू नका, त्याला ऑफिसचं टेन्शन असेल ना हो, म्हणून तो गेला असेल. तेव्हा मनीषाची सासू तिला म्हणते, मग काय झालं, आम्ही काही कधी कामं केली नाहीत का, कामाचं टेन्शन आहे म्हणून आमचा असा अपमान करायचा का. तुमचा मुलगा मनोज लग्नालासुद्धा आला नव्हता. आणि ती वल्लरीकडे बघत म्हणते की आणि तुमची ही सून लग्नाच्या दिवशीसुद्धा गायबच होती. अहो, एखादा असता तर माफी मागितली असती, सख्या बहिणीच्या लग्नाला यायचं नाही, तिच्या सासरच्या लोकांचा असा अपमान करायचा, अशी रीत आहे का भामरे कुटुंबाची. तेव्हा वल्लरीची सासू मनीषाच्या सासूची हात जोडून माफी मागायला लागते. आता मनीषाची सासू वल्लरीकडे बघत म्हणते की तुमची सूनबाई ना ही मोठ्या वकिलींबाई आहेत, घरी नांदायचं नाही आणि कुठेतरी जाऊन पुढारपणा करायचा, हेच काम करते नाही. तर यानंतर आपण पाहतो की मनीषाच्या नवऱ्याला खूपच घरामध्ये गरम होत असतं, म्हणून आता वल्लरीची सासू त्याला इकडे पिंगा गर्ल्सच्या घरात घेऊन आलेले असते. तेव्हा मिठ्ठू, प्रेरणा आणि तेजा शॉक होऊन त्यांच्याकडे बघायला लागतात आणि विचारायला लागतात की तुम्ही अचानक कसे आलात आणि हे कोण आहेत. तेव्हा वल्लरीची सासू सांगते की माझ्या जावई बापूंना तिकडे गरम होत होतं म्हणून मी तुमच्या AC रूममध्ये घेऊन आले, असं म्हणून ती त्यांना आतमध्ये घेऊन जायला लागते. तेव्हा तिघीही वल्लरीच्या सासूला म्हणायला लागतात की अहो, हे गर्ल्सचं रूम आहे. तेजा तर आता खूपच वैतागलेली असते आणि रागातच म्हणते की समजते कोणी स्वतःला, हिच्या बापाचं घर आहे का, सगळी नाटकं ना तिच्या घरी, आपल्या घरी नाटकं नाही करायची ही. तेव्हा मिठ्ठू तेजाला समजावत म्हणते की तेजा, मान्य आहे मला सगळं, पण आता मनीषाच्या सासरची मंडळी आहेत ना ती, आणि ती मनीषा आपल्या वल्लरीची नणंद आहे की नाही, तर आपल्याला ॲडजस्ट करावंच लागेल ना गं. तेव्हा तेजा रागात म्हणते की अजिबात नाही हा, मी अजिबात ॲडजस्ट करणार नाही. एकतर अनोळखी माणसाला डायरेक्ट बेडरूममध्ये घेऊन गेली ही बाई, माझ्या ना आता डोक्यात गेली ही, थांब हिला दाखवते, असं म्हणून तेजा वल्लरीच्या सासूसोबत भांडायला म्हणून जायला लागते. तेव्हा मिठ्ठू आणि प्रेरणा तेजाला थांबवतात आणि तिला समजवायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज मनीषाला म्हणतो की मी ऑफिसला चाललो आहे, डब्बा दे माझा. आता मनीषाची सासू मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की हे काय, बहिणीच्या सासरच्यांना इथे बोलवले आणि तुम्ही त्यांचा अपमान करायचं ठरवलेच का. मगाशीसुद्धा तुम्ही काहीही न बोलता बाहेर निघून गेलात आणि आत्तासुद्धा बाहेर चाललात, हे बरोबर आहे का. तेव्हाच आता तिथे वल्लरी येते आणि मनोजकडे आणि सर्वांकडे बघायला लागते. आता मनोज मनीषाच्या सासूला म्हणतो की बरोबर नाही आहे, पण तुम्ही येणार आहे म्हणून माझं ऑफिसला मला सुट्टी देणार नाहीत ना. आता तो त्याच्या आईकडे सुद्धा बघत म्हणतो की ऑफिसमध्ये मला खूप कामं आहेत, त्यामुळे मला थांबता येणार नाही. तेव्हा मनीषाची सासू रागातच म्हणते, हे सगळं मुद्दाम करायचं ठरवलं का तुम्ही, असा पाहुणचार करतात का. तेव्हा वल्लरी मनीषाच्या सासूला म्हणते की हो करू ना, तुमचंसुद्धा पाहुणचार करू आम्ही, तुम्ही कशाला काळजी करताय, मी पोलिसांना बोलवणे ना, ते करतील तुमचा पाहुणचार. आता हे सगळं ऐकून सगळेच खूपच टेन्शनमध्ये येतात.
आता आणि वल्लरीकडे बघायला लागतात. आता मनीषाची सासू तर खूपच घाबरून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनीषाचा नवरा एकदम आयटीत बेडवरती बसलेला असतो आणि तो सर्वांना ऑर्डर सोडत असतो की झालं का जेवणाचं बघा जरा. तेव्हा तेजा रागात मनीषाच्या नवऱ्याला म्हणते की मापात राहायचा, तू जावई असशील पण तो भामरेंचा, आमचा नाही. तुला काही तुझ्या तीर्थरूपांचं हॉटेल वाटलं काय रे इथे बसून ऑर्डर सोडायला. तेव्हा मनीषाचा नवरा तेजाला विचारतो की काय नाव काय म्हणाला तुमचं. तेव्हा तेजा रागातच म्हणते की मी काय म्हणालीच नाही आणि म्हणणारसुद्धा नाही, कारण माझं नाव घ्यायची लायकी नाही आहे तुझी. तेव्हा प्रेरणासुद्धा मनीषाच्या नवऱ्याला म्हणते आणि काय हो, बोलण्याची पद्धत शिकवली नाही का तुम्हाला कोणी. तेव्हा मनीषाचा नवरा म्हणतो की पद्धत तुम्हाला नाही, भाऊजींशी कसं बोलायचं हे तुम्हाला कळत नाही आहे. आता तिथे मनीषाची सासू धावतच येते आणि मनीषाच्या नवऱ्याला सांगायला लागते की अरुण त्या वल्लरीने पोलिसांना बोलावून ठेवले घरी, म्हणे आपण लग्नात हुंडा घेतला हा कायद्याने गुन्हा आहे, आत्ताच्या आत्ता आपल्याला इथून निघायला पाहिजे, चल लवकर. तेव्हा मनीषाचा नवरा खूपच घाबरून जातो आणि मनीषाची सासू आणि अरुण म्हणजेच मनीषाचा नवरा दोघेही तिथून पळ काढायला लागतात. तेव्हाच आता मिठ्ठू, प्रेरणा आणि तेजा त्या दोघांनाही अडवतात आणि हसायला लागतात आणि म्हणतात की आत्ता कसं, आत्ता नाही जायचं, थांबा ना, पोलिसांचं नाव ऐकलं कुठे गेला तुमचा माज. असं म्हणून ते तिघीही मनीषाच्या सासूला आणि तिच्या नवऱ्याला बेडरूममध्ये लॉक करून ठेवतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरीची सासू खूपच रडत असते आणि वल्लरीला म्हणत असते की आज तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे माझ्या पोरीच्या संसाराचं वाटोळं होत, असं म्हणून ती खूपच रडत असते. तेव्हा मनोज म्हणतो अगं आई, वल्लरीने जे काही केले ते मनीषाच्या भल्यासाठी केलं आहे, आता तुला जे कळतच नसेल ते, त्यात वल्लरीची काय चूक आहे. तेव्हा मनोजची आई त्याला समजावत म्हणते की अरे मन्या, आपल्या मनीषाचं लग्न मोडून जाईल रे, उगाच तसं नाही आहे, सासरचे लोक तिला घराच्या बाहेर काढतील, तुला समजत कसं नाही आहे. तेव्हा वल्लरी तिच्या सासूला म्हणते की सासूबाई, त्यांनी आधीच घराबाहेर काढले त्यांना. तेव्हा वल्लरीची सासू रागात म्हणायला लागते की काय करू मी, कुठून सून म्हणून घरात आणलं हिला, भामरेच्या नावाला बट्टा लावलाही नाही, अरे पोरीच्या सासरच्यांना कुठे जेलमध्ये पाठवतात का. तेव्हा मनोज म्हणतो आई रडू नकोस ना. तेव्हा मनोजची आई म्हणते की अरे काय करू मग मी, कशी समजूत काढू मी या पोरीची, कुठं तोंड काळं करू, वाटोळं केलं माझ्या घराचं हिने. तेव्हा वल्लरी तिच्या सासूला म्हणते की प्लीज तुम्ही शांत व्हा, पोलीस आता येतच असतील. आता हे ऐकून वल्लरीची सासू खूपच घाबरून जाते. आता तिथे पोलीस येतात आणि वल्लरीला म्हणतात की वल्लरी, मनोज भामरे तुम्हीच का. तेव्हा वल्लरी म्हणते की हो मीच. तेव्हा पोलीस विचारतात की हुंडा घेतल्याची तक्रार तुम्हीच केली होती का मॅडम. यावर वल्लरी सांगते की हो मीच केली होती आणि गुन्हेगारांना आम्ही शेजारच्यांकडे कोंडून ठेवलं आहे, ते निसटून जाऊ नये म्हणून, तुम्ही चला. आता हे सगळं ऐकून वल्लरीची सासू खूपच टेन्शनमध्ये येते आणि खूपच घाबरून जाते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.